तर फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण डायरेक्ट होणार काय? नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण डायरेक्ट होणार काय, असा प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहे। याचं नेमकं कारण असं की प्रसार माध्यमांवर आता अशा बातम्या येत आहेत की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 18 तारखेला लाडकी बहीण योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना नववर्षाच्या शुभेच्छा म्हणून हप्त्याचं वितरण होईल अशा बातम्या प्रसार माध्यमांवर येत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तर त्यासाठी फक्त आता 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे या 2 ते 3 दिवसांनी हप्त्याचं डायरेक्ट वितरण होईल काय, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे। कारण काल आपण दिवसभर GR ची वाट पाहत होतो। काल दिवसभरात महिला व बालविकास विभागाकडून किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून कसलाही GR प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। आणि GR एकदा का प्रसिद्ध झाला असता तर 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण झालं असतं। म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 20वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असता। पण काल GR आला नाही। आज सुद्धा संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। आज जरी GR आला तरी फक्त एकाच दिवसात हप्त्याचं वितरण होत असते। नेहमीप्रमाणे आता 3 ते 4 दिवस वितरणाला लागत नाही। आपण मागचे काही 1-2 हप्ते पाहत आलो तर या 1-2 हप्त्यात फक्त एका दिवसातच हप्त्याचं वितरण होते। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जरी GR आला तरी फक्त पुढच्या 1 ते 2 दिवसात म्हणजेच एकाच दिवसात तुमच्या हप्त्याचं वितरण होणार। आता डायरेक्ट हप्ते वितरण होईल का, तर लाडक्या बहिणींनो कसलीही शक्यता नाकारता येत नाही। या अगोदर सुद्धा कसलाही GR न येता कसलीही घोषणा न होता डायरेक्ट हप्त्याचं वितरण झालं आणि यावेळेस सुद्धा हप्त्याचं वितरण डायरेक्ट हे होऊ शकते। पण लाडक्या बहिणींनो, सध्या तरी अधिकृतपणे कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कसलंही भाष्य केलं नाही किंवा सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी आपले या संदर्भात कसलीही पोस्ट केली नाही। तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। आज संध्याकाळपर्यंत जर GR आला तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला 18-19 तारखेच्या जवळपास हप्त्याचं वितरण होईल। अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तो पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। आणि मागच्या काही दिवसात अशा बातम्या येत होत्या की 2 हप्ते एकत्रितपणे एप्रिलच्या महिन्यात येऊ शकते। तर या महिन्यात जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर नक्कीच मग तुम्हाला समोर 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता सुद्धा असू शकते। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।